नमस्कार मंडळी, मराठी व्याकरणाच्या एका खास आव्हानासाठी तयार होऊया. आज आपण एका झटपट प्रश्नमंजुषेतून आपली तयारी कितपत झालीये हे तपासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. खरंय, स्पर्धा परीक्षांमध्ये व्याकरणाचे प्रश्न आले की कधी-कधी थोडं प्रेशर येतच, थोडा गोंधळ होतो. पण ही अगदी सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आज आपण काय करणार आहोत? आपण एक छोटीशी पण महत्वाची प्रश्नमंजुषा सोडवणार आहोत. यातून आपला आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आपण एकूण 3 फेऱ्यांमध्ये प्रश्न क्रमांक 26 ते 50 बघणार आहोत. तयार आहात? चला, पहिल्या फेरीला सुरुवात करूया. चला तर, पहिली फेरी आहे पायाभूत संकल्पनांवरची. म्हणजे आपण वर्णमाला आणि शब्दांच्या एकदम बेसिक गोष्टींवर लक्ष देणार आहोत. आणि आपण सुरुवात करतोय प्रश्न क्रमांक 26 पासून. तर प्रश्न आहे मुलांनी या शब्दाबद्दल. यातला जो मू आहे तो नक्की काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2. म्हणजे अ, ब आणि ड ही विधानं बरोबर आहेत. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की मू हा मूलध्वनी नाही. मूलध्वनी म्हणजे काय? तो भाषेतील सगळ्यात लहान आवाज असतो. मू कसा बनतो? म अधिक उ. हे 2 मूलध्वनी एकत्र आले की मू हे अक्षर तयार होतं. म्हणूनच क विधान चुकीचं ठरतं. आता पुढचे 2 प्रश्न आपण एकत्रच बघूया. दोन्हीमध्ये चुकीची विधानं ओळखायची आहेत. प्रश्न 27 मध्ये काय म्हटलंय? दीर्घ स्वरांसाठी दीर्घ श्वास लागतो. हे चुकीचं आहे. श्वास नाही, तर त्यांना उच्चाराला जास्त वेळ लागतो. आणि आता प्रश्न 31, इथे म्हटलंय अनुनासिक म्हणजे स्पष्ट उच्चार. नाही, अनुनासिक म्हणजे एकदम ओझरता, नाकातून होणारा उच्चार. स्पष्ट आणि खणखणीत असतात ते अनुस्वार. हा छोटासा फरक खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न तर अगदी सोपा आहे. प्रश्न क्रमांक 28. मराठीमध्ये एकूण स्पर्शव्यंजने किती आहेत? आणि उत्तर आपल्यासमोर आहे 25. अगदी बरोबर. क पासून ते म पर्यंतची सगळी 25 व्यंजने ही स्पर्शव्यंजने म्हणून ओळखली जातात. आता ही स्लाइड बघा. ही आपल्याला एकदम 2 प्रश्न सोडवायला मदत करेल. 29 आणि 32. अल्पप्राण आणि महाप्राण ओळखण्याची एक भारी ट्रिक आहे. ज्या व्यंजनाचं इंग्रजी स्पेलिंग करताना एच येतो, जसं ख किंवा घ, ते झाले महाप्राण. आणि ज्यात एच नाही, जसं की फक्त क किंवा ज, ते झाले अल्पप्राण. बघा किती सोपं आहे ना? ओके, आता एक जरा ट्रिकी प्रश्न. यापैकी जोडाक्षर कोणतं? आता इथे एक गंमत आहे. आयोगाच्या उत्तरपत्रिकेनुसार बरोबर उत्तर आहे ब, संयुक्त. खरं तर आपण तांत्रिक दृष्टीनं बघितलं तर अक्षर जे क प्लस श प्लस अ असं बनतं, हे सुद्धा जोडाक्षरच आहे. पण परीक्षेत संयुक्त जे क प्लस त असं बनतं, हेच उत्तर ग्राह्य धरलं गेलं आहे. आणि हो, गृहपाठमधलं गृ म्हणजे ग प्लस रू हा जोडाक्षर नाहीये. बरं, आता वाक्य म्हणजे नेमकं काय? प्रश्न 34 हा याचबद्दल आहे. यातली विधानं अ आणि ब बरोबर आहेत. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं आणि त्यातल्या शब्दांना पद म्हणतात. मग क का चुकलं? कारण वाक्य म्हणजे फक्त शब्दांची कशीही केलेली मांडणी नाही, तर अर्थपूर्ण शब्दांची केलेली मांडणी. हा अर्थपूर्ण शब्द इथे खूप महत्वाचा आहे. चला, आता हा तक्ता बघूया. या एकाच तक्त्यामुळे आपले पुढचे काही प्रश्न सुटणार आहेत. प्रश्न 33 मध्ये विचारलंय दंत्यवर्णांचा गट कोणता? उत्तर आहे त वर्ग. आता प्रश्न 35 बघा. त्यात 3 विधानं आहेत. त वर्ग दंती आहे, बरोबर. प वर्ग ओष्ठे आहे, बरोबर. आणि य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत, हे सुद्धा बरोबर. म्हणजे 3ही विधानं अचूक आहेत. वा, पहिली फेरी मस्त पार पडली. आता आपण दुसऱ्या फेरीत जाऊया, जिथे नियम थोडेसे अधिक बारकाईने अभ्यासावे लागतील. चला तर मग. प्रश्न 36 आहे अनुस्वार म्हणजे काय? उत्तर त्याच्या नावातच आहे. अनु म्हणजे मागे आणि स्वार म्हणजे बसलेला. म्हणजे स्वराच्या नंतर किंवा त्याच्या पाठीमागून येणारा उच्चार. म्हणून विधान ब आणि क ही दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न 37 मध्ये जरा गडबड झालेली आहे. इथे 2 व्याख्या दिल्या आहेत आणि गंमत म्हणजे त्या एकमेकांच्या जागी चुकवून दिल्या आहेत. आपण इथे ते सरळ करूया. बघा, जेव्हा य व र च्या जागी ई, उ, रू येतात, त्याला म्हणतात संप्रसारण. आणि याच्या अगदी उलट म्हणजे ई, उ, रू च्या जागी य व र आले तर त्याला यणादेश म्हणतात. आता हे स्पष्ट झालं असेल. पुन्हा एकदा एक व्याख्येवरचा प्रश्न. प्रश्न 38. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळला की काय तयार होतं? याचं साधं सरळ उत्तर आहे
जोडाक्षर. ही व्याख्या लक्षात ठेवायला अगदी सोपी आहे. चला आता पुढचे 3 प्रश्न आपण एकदम पटापट घेऊया. प्रश्न 39 आहे जोड्या लावा. चा उच्चार कंठ आणि टाळूतून होतो, उ ओठांमधून. या सगळ्या जोड्या बरोबर आहेत. प्रश्न 40 य व र ल यांना काय म्हणतात? तर अर्धस्वर. आणि प्रश्न 41 कंठ्यवर्ण कोणते? तर अ आणि आ. एकदम सोपं. आता पुढचे 3 प्रश्न आहेत आकड्यांवरचे. पटकन बघूया. प्रश्न 42 मराठीत एकूण स्वर किती आहेत? उत्तर आहे 14. ॲ आणि ऑला धरून. प्रश्न 43 स्वराधी किती? फक्त 2, आणि अहा. आणि प्रश्न 44 व्यंजने किती? तर 34. हे आकडे तोंडपाठ असायला हवेत. ह्या फेरीचा शेवटचा प्रश्न. संयुक्त स्वर कोणते आहेत? तर बरोबर उत्तर आहे पर्याय 2. यांना संयुक्त का म्हणतात? कारण ए, ऐ, ओ, औ हे 2 स्वर एकत्र येऊन बनलेले आहेत. जसं की अ आणि ई मिळून ए तयार होतो. सोपं आहे. क्या बात है. आपण आता शेवटच्या फेरीत आलो आहोत. हा अगदी छोटासा पण तितकाच महत्वाचा टप्पा आहे. चला हा पण वेगाने पूर्ण करूया. या स्लाइडवर परत 2 प्रश्न एकत्र बघूया. प्रश्न 46 विचारतोय मूर्धन्य व्यंजन गट कोणता? तर उत्तर आहे ट वर्ग. आणि प्रश्न 49 नाकातून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात अनुनासिक. प्रत्येक वर्गातील शेवटचा वर्ण हा अनुनासिक असतो. आता एक खूप महत्वाचं संयुक्त व्यंजन. प्रश्न 47 ज्ञ हे अक्षर कसं बनतं? तर मराठीतली त्याची प्रमाण फोड आहे द प्लस न प्लस य प्लस अ. हे लक्षात ठेवा कारण हिंदीमध्ये याची फोड वेगळी मानली जाते. आपल्याला मराठीतला नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रश्न 48 कोणत्या व्यंजनाला कंपित मानले जाते? उत्तर आहे र. का? कारण जेव्हा आपण र म्हणतो तेव्हा जिभेच्या शेंड्याला एक कंपन जाणवतं, एक व्हायब्रेशन होतं. म्हणून त्याला कंपित म्हणतात. तर ही प्रश्नमंजुषा आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पण आता फक्त उत्तरं पाठ करून चालणार नाही. आपण नेमकं कोणत्या संकल्पनांना हात घातला ते एकदा बघूया. बघा, आज आपण किती गोष्टी परत एकदा पक्क्या केल्या. आपण मूलध्वनी आणि अक्षरातला फरक पाहिला, अल्पप्राण आणि महाप्राण ओळखण्याची सोपी ट्रिक शिकलो, संयुक्त स्वर, त्यांची उच्चारस्थानं, दंत्य, मूर्धन्य हे सगळं पाहिलं. आणि हो, अनुस्वार, जोडाक्षर आणि अनुनासिक यांच्या व्याख्यासुद्धा पक्क्या केल्या. हा सराव परीक्षेसाठी खूपच उपयोगी ठरेल. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे जे सगळे व्याकरणाचे नियम आहेत ते फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी आहेत की आपली भाषा अधिक समृद्ध, अधिक सुंदर करण्यासाठी आहेत? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.